नमस्कार. हल्ली खूप संदेश येतात, मेसेजेस येतात की सोनम वांगचुक हा अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, उत्तम शिक्षक आहे आणि त्याने अनेक शोध लावलेले आहेत. त्याच्या नावे 400 पेटंट आहेत. ते अतिशय चांगले अभ्यासू व्यक्तिमत्व असेल, शिक्षक असेल, पण त्यांच्या नावे पेटंट आहे हे पूर्णपणे फोल आणि खोटा दावा आहे. सोनम वांगचुक याने काही प्रयोग आणि शोध मानवतेसाठी केलेले आहेत आणि त्याला ओपन सोर्स ठेवला. त्याने पेटंट न करता ओपन सोर्स ठेवला असा दावा केला जातो. तोही फोल आहे. आता ते का ते कसं ते मी तुम्हाला सांगते. आता त्यांनी एक पेटंट कधी करतात जेव्हा एखादी त्याच्यासाठी अटी आहेत. पेटंट द्यायच्या आधी काही अटी आहेत की ती कल्पना, जी गोष्ट, जो नवीन शोध लावला आहे त्याच्यामध्ये तो पूर्णपणे नवीन असला पाहिजे. ह्याच्या आधी जगात कुठेही तो प्रकाशित झालेला नसला पाहिजे. दुसरं म्हणजे ती इन्व्हेंटिव्ह स्टेप असली पाहिजे. आविष्कारक पाऊल असलं पाहिजे. तो शोध साधा उघड उपाय नसून तांत्रिक नाविन्य दाखवणारा असला पाहिजे आणि औद्योगिक उपयोगिता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तो प्रत्यक्ष वापरात येण्यासारखा असं संशोधन असलं पाहिजे. हे पेटंटसाठी 3 नियम आहेत. सोनम वांगचुक याने बर्फाचा स्तूप बनवला आणि लडाखमधील पाणी टंचाई सोडवण्यासाठी कृत्रिम हिमनदी तयार करण्यासाठी त्याचा उपाय केला. हिवाळ्यात पाईपद्वारे पाणी उंचावर फेकून बुद्ध स्तूपाप्रमाणे बर्फाची रचना उभी केली जाते. उन्हाळ्यात हा बर्फ हळूहळू वितळतो आणि शेतकऱ्यांना पाणी पुरवतो. हा प्रयोग भारतात, विशेषतः लडाखसारख्या कमी पाऊस पडणाऱ्या ठिकाणी नाविन्यपूर्ण नक्की होता, ह्याच्यात वाद नाही. पण तो जगाच्या पृष्ठभूमीवर नाविन्यपूर्ण नाही. ह्याप्रमाणे चीनमध्ये साधारण लडाखसारखी पर्यावरणीय स्थिती असल्यामुळे चीनमधील बऱ्याच भागामध्ये याच पद्धतीने पाणी साठवण्याची व्यवस्था शेकडो वर्षापासून चालू आहे. तेथील आईस हाऊस किंवा तिथे त्याला आईस हाऊस किंवा बर्फाचे घर म्हटले जाते. फरक इतकाच की वांगचुक याने आडवे स्तूप न करता उभ्या पद्धतीने रचना केली. हा एकच त्याने त्याच्या ह्याच्यामध्ये केलेला फरक आहे. म्हणजे जी कल्पना होती, पहिल्यापासून अस्तित्वात होती, त्याच्यामध्ये त्याने उभी केली. सोबतच चीनमध्ये साठवलेल्या बर्फाच्या घरातील पाणी घरगुती उपयोगात आणले जाते. त्याऐवजी वांगचुक यांनी शेतीच्या उपयोगाला आणले. बरं, हे फक्त चीनमध्येच नाही तर कॅनडा, अमेरिका, रशिया या भागात, बर्फाळ भागातही याच पद्धतीने पाणी साठवण्याची व कृत्रिम ग्लेशियर्स तयार करण्याची पद्धत शेकडो वर्षापासून उपलब्ध आहे. तेव्हा त्याच्या बर्फाच्या स्तूपाच्या शोधात नाविन्यपूर्ण असे काही नाही, ज्यायोगे प्रयोगाला पेटंट मिळू शकेल. या प्रयोगात पेटंट मिळवण्याचे निकष पूर्ण होत नाही. जे पहिले 3 निकष मी सांगितले, 3ही म्हणजे नाविन्यता, औद्योगिक आणि आविष्कारक पाऊल, हे 3ही पूर्ण होत नाही. त्यानिमित्ताने दुसरा उपाय दुसरं म्हटलं जातं की त्याने सोलार हिटेड टेंट असं ह्याचा हे केलं म्हणून. पण हा प्रयोग केला त्याने, पण पेटंट घेण्यासाठी हा पण कुचकामी आहे. कारण हा प्रयोग भारतात नवीन असला तरी अमेरिका, रशिया, कॅनडा, युरोप इथे टेंट लष्करी आणि नागरिक कामासाठी जवळपास 1970 सालापासून वापरत होते. त्यामुळे नाविन्यपूर्णता नव्हती. त्यामुळे त्यांना पेटंट मिळालाच नाही आणि आधीच्या देशांच्या नावावर ह्याचे पेटंट पहिल्यापासून नोंदवलेले गेलेले आहेत. जसं सोलार हिटेड शेल्टर USA 1979 आहे. पोर्टेबल सोलार हिटेड टेंट 1982 सोलार एनर्जी हिटेड पोर्टेबल बिल्डिंग 1978 आणि सोलार रेडिएशन हिटेड टेंट स्ट्रक्चर
2011मध्ये. ते एकूण काय 1970 ते 80 या दशकामध्ये सोलार हिटेड टेंट आणि सोलार हिटेड शेल्टर या विषयावर पेटंट वेगवेगळ्या पद्धतीने मिळवले होते. त्याच्यामध्ये सोनम वांगचुक याने नवीन संशोधन केलेलं नाही, फक्त त्याला भारतीय जुगाड केला आणि त्या प्रयोगावर त्याला पेटंट मिळणं शक्य नाही. त्यामुळे आता तो जे म्हणतोय की मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांनी प्रयोग केले आणि ओपन सोर्स ठेवले, ही शुद्ध लोणकळी थाप आहे. असे प्रयोग सेन्सर वगैरे वापरून शाळेतील अनेक विद्यार्थी शाळेच्या वैज्ञानिक प्रदर्शनात ठेवतात. मात्र ते संशोधन या पदरात न मोडता प्रयोग या सदरात मारतात. आता हा जो मला छान लेख मिळाला ना, मला खूप आवडला. त्याचे मला लेखक नाही मिळाले, कळले कोण आहे म्हणून. पण खरंच मलाही वाटायचं 3 इडियट बघितल्यापासून की असं पण आहे एक व्यक्ती किंवा असू शकतो. पण आता लक्षात येते आपल्यालाच ह्या लोकांनी इडियट बनवलं. तुम्हाला काय वाटतं ह्या बाबतीत नक्की सांगा. तुम्ही मला ऐकता ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.